नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्काय व्ह्यू सोसायटी मुलुंड या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या शीतल भरत कोळी या वहिनींना भेटणार आहोत. आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया कोळी कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर, भरतरावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. कोणी कोणी पाठ करून घेतलं? लग्नाच्या वेळेलाच पाठ केलेला आहे. बरं, किती वर्ष झाली 10 वर्ष. लग्नाला? हो. 10 वर्ष उखाणा अगदी पाठ. हाच घेते सगळीकडे. 10 वर्ष हाच घेताय हो. उखाणा. द्या ओळख करून सगळे. हे माझे हसबंड नमस्कार. भरत कोळी, ही माझी मुलगी ईशल, बरं. आई बाबा नमस्कार. नणंद, नमस्कार. माझ्या मावस सासूबाई, नमस्कार. माझी बहीण, नमस्कार. मावशी माझी, माझी मामी, हो. हे माझे भावंड सगळे. नमस्कार. ह्या माझ्या मैत्रिणी आहे तिकडे आणि हे सगळे नमस्कार. बिल्डिंग मधल्या माझ्या नेबर्स. नमस्कार सगळ्यांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय करता आपण? मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी टोयो इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करते. आपण काय करता? नाही, माझं स्वतःचं रेस्टॉरंट आहे ऐरोलीला, तर सध्या तेच सांभाळतो आहे. कुठे हो? ऐरोली सेक्टर 20 ला. घाबरू नका, मी नाही येणार. नाही मला वाटलं उद्याच येतात. नाही, ठीक आहे. सेक्टर मी जरा आठवतो. आठवत होतं. पण एकदम तुम्ही रेस्टॉरंटच्या व्यवसायात कसे काय? आता जस्ट असंच ठरवलं काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे म्हणून एकाच रात्री कल्पना सुचली आणि आम्ही लगेच इमिजिएटली ते हे केलं असं. नाही पण मला सांगा, अशी का एका रात्रीत तुम्हाला वाटलं जेवता नाही, असं वाटलं काहीतरी चालू करावं. किती वर्ष जॉब करायचा आणि कोणाच्या हाताखाली नोकरी करायचं, काहीतरी स्वतःचं चालू करावं म्हणून ही एक व्यवसाय चालू केला. सांगा अचानक असं काय घडलं का? तेच कारण आहे. घरच्या मी जेवणाच्या जेवण पेक्षा- खूप चांगलं बनवते. कोणालाही विचार. नाही नाही, याच्यावर कोण विश्वास नाही ठेवेल? हो नाही, यार. खरंच ठेवते. खूपच छान. तो कधीच बाहेरचं खात नाही. तो घरीच जेवतो. असं कसं? कोणालाही विचारा. कोण हा, त्यांना कधी राग आला तर त्यांच्या जेवढा हॉटेलमध्ये गेलात कधी? कसं असतं जेवण त्यांच्या हॉटेलमध्ये? चांगलं असतं की नाही? बघितलं, याचा अर्थ घरी नसतं. बरं, मला तुम्हाला विचारायचं, बालपण कुठलं? माझं विक्रोळी, कन्नवार नगर, कन्नमवार नगर. किती नंबर? 1 नंबरला. तुमचं बालपण? माझं बालपण 2 ठिकाणी झालंय. मी एकदम लहान असताना कुलाब्याला राहायचो. तिकडनं मी माझ्या म्हणजे मामाकडे शिफ्ट झालो ठाण्याला. ठाण्यात. तिकडे माझं बालपण गेलं. शाळा? शाळा माझी मोह विद्यालय ठाणा. तुमची शाळा? माध्यमिक विद्यालय, कन्नवार नगर. मग कसं काय अभ्यास खूप केला शाळेत? नाही, मस्ती करायची खूप. काय? मी कधीच नाही जास्त अभ्यास केला. पण का मस्ती करायचे? आवडायचं. माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आणि आम्ही खूप मजा करायचो. तुम्ही कसे होता हो शाळेत? मी तर खूप मस्तीखोर होतो, खूप. म्हणजे मी शाळेत जायचो तर सगळी बटणं अशी लावलेली असायची. घरी असलो तर आलो का ही सगळी तुटलेली असायची बटणं. आणि माझी मामी ती बटणं शिवायची सगळी. काय वेगळा स्वभाव होता ना शाळेत. पण आता शांत झालोय मी. कोण विश्वास ठेवेल? नाही, विचारा. लग्नानंतर शांतच होतात सगळे. ते काय असतं मला सांगावं. म्हणजे अशी काय ताकद असते किंवा जादू असते ते माहिती नाही, पण सगळेजण आपोआपच शांत होतात. 10 वर्षात काय झालं तुमचं असं? माझा स्वभाव खूप चेंज झाला. जो मी खूप मस्ती करायचो 10 वर्षानंतर एकदम शहाणा बाळ झालो. काय असं काय जादू आहे? काय केलं तुम्ही सांगा ना. ट्रेनिंग दिलंय, बाकी काहीच नाही केलं. ते काय ट्रेनिंग, कसं कशा टप्प्याने असतं ट्रेनिंग, जरा सांगा तर. ते आता 10 वर्षात ह्यालाच विचारा, हाच चांगला सांगेल. तर ते राहू दे, आधी भेटलात कुठे? फर्स्ट जॉब होता माझा बोरिवलीला. तिकडे मी इंटरव्ह्यूला गेलेली आणि हा तिकडे जॉब ऑलरेडी करत होता. हां. तर मी बसलेली होती, ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर असं 2 होतं. मी खालती बसलेली होती आणि हा पण नेमका खाली आलेला
तिकडे कोणाला तरी भेटायला. आणि कोणाला नंतर भेटायला गेले होते? नाही, मी ऍक्च्युली एक LIC एजंट आला होता, त्याला भेटायला गेलो. बरं, एजंटला भेटायला गेले हा. होते. ठीक आहे, लगेच मनात प्रश्न नको राहायला. हा, मग आणि तेवढ्यात मला पण कॉल केला की वरती यायला. मी ह्याच्या पाठोपाठ गेली. मला आता काय माहिती नाही वरती गेल्यावरती कुठे जायचंय. मला सांगा, इंटरव्ह्यूला गेला होता का सप्तपदी? इंटरव्ह्यूलाच गेलेली. पण आता ते ऑलरेडी मी घाबरलेली होती खूप. म्हटलं कुठे जायचं, राईटला की लेफ्टला काय मला माहिती नव्हतं. ह्याच्या पाठोपाठ म्हटलं हा जात असेल तर तिकडेच जायचं असेल मला पण. गेली पाठोपाठ आणि हा बसला जागेवरती. मी म्हटलं आता मी कुठे जाऊ, कोणच नव्हतं म्हणजे तिकडे संपलेलं. नंतर मग हसतोय, मला म्हणतो तिकडे जायचं होतं तुला, त्या साईडला. नाही, ऍक्च्युली मी खालीच बघितलं. मी बोललो कोण ही सुंदर मुलगी आहे बोललो, असा विचार केला. तर मी बोला चला ठीक आहे, इंटरव्ह्यूला आले असेल. तर मी पण वर स्टेप चढत होते, ह्या पण चढत होत्या आणि यांना जायचं होतं राईटला आणि मला यायचं लेफ्टला. तर मी बघितलं ह्या माझ्या मागे मागे येतात आहे. पण मी गेलो जागेवर, मी इकडे नाही, बॉस तिकडे बसतात आहे, तुम्हाला इंटरव्ह्यूला तिकडे जायचं आहे. मग त्या इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं. मग हळूहळू ओळख झाली. पण तेव्हा सिलेक्शन झालं. हो, झालं. बरं, आणि मग लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जॉईन केलं. हा, 15 दिवसांनी लगेच जॉईन केलं. ते 15 दिवस तुम्हाला परत तो क्षण आठवत होता का? म्हणजे कुठला क्षण तो बोलतो? नजरेसमोर की बाबा मला अजूनही आठवतो तो क्षण. त्याने कुठला ड्रेस घातलेला तो पण मला आठवतो अजून. मला पण आठवतो. हो. का आठवता? तो नकोसा होता का दिवस? नाही, छान होता दिवस तो. आता नकोसा वाटतोय तुम्हाला? नाही, छान होता होता, ना? छान होता. काय, पण तेव्हा असं वाटलं होतं भविष्यात असे काहीतरी घडेल? नाही वाटलं नव्हतं काही. पण त्यानंतर तुम्ही जॉईन केलं, हो ऑफिसमध्ये गेला, हो तेव्हा परत भेट झाली तुमची? हो. हो, कसं कसं? एकत्र आम्ही काम करत हा, होतो ना, एकत्रच त्यामुळे काम संबंध येत होता. एकत्र बसायचो बाजूलाच असं. बरोबर. अच्छा, म्हणजे खुर्ची पण बाजूचीच दिली होती? नाही. समोरची. मग काय मध्ये अंतरपाठ ठेवला होता? पण मग तिथून सुरुवात झाली. हो. कोणाच्या मनात पहिल्यांदा आला हा विषय? ह्याच्याच. माझ्या आला पहिला आम्ही फ्रेंड होतो. पण मी विचारलं, पण ती मला नाही बोलली. काय? हो, का हो? तेव्हा असं काही विचार नाही केलेला. मग नंतर मग झालं, झालं चेंज झालं, हळूहळू. मत चेंज झालं हा. नंतर. आम्ही जवळजवळ 1-1.5 वर्ष होतो, मे बी 1-1.5 वर्ष हा, ना? 1-1.5 1-1.5 वर्ष. वर्ष. मग एकत्र जायचे, एकत्र यायचे? हो, कारण आम्ही दोघंच सेंट्रल साईडचे होतो, बाकी सगळे वेस्टर्नचे होते. मग कसं जायचं तुम्ही? ट्रेन. अच्छा, इथून दादरवरून दादरवरून. बोरीवली. हो. आमची ट्रेन पण सेम असायची. इकडनं मी ठाण्यावरनं पकडायचो, बरं, मी त्या विक्रोळीवरनं. त्याच ट्रेनला तुम्ही चढायचं? हा. अरे काय मस्त ना. वेगवेगळ्या डब्यात बसून एका डब्यात बसलेत आता. आणि मग पुढे होकार कधी झाला? होकार ऍक्च्युली ह्याच्या आई वारल्या तेव्हा मग त्या मला सुनबाईच समजायच्या आधीपासूनच. त्यांनी डिक्लेअर करून टाकलेलं. आणि मग त्याच्यामुळे मग त्या वारल्यानंतर मग मला लगेच डिसिजन घ्यायला लागलं की काय करायचं. मग ते आम्ही ताबडतोब पण तुम्ही एकमेकांना होकार त्याच्या आधी दिलाच नव्हता? नाहीच दिलेला. मग कसा होकार मिळाला तुम्हाला? नाही, मी तर वाटच बघत होतो होकार कधी मिळेल. पण शेवटी अशी सिच्युएशन आली का फॅमिलीने सांगितलं का ठीक आहे, चांगलं आहे, मग आम्ही करून टाकलं. तुमच्या घरून विरोध नाही झाला? नाही. का हो? त्यांना आवडायचा हा आधीपासूनच, मुलगाच समजायचे ते. माझ्यापेक्षा जास्त अजूनही आवडतो. का हो असं? काय काय तुमच्याकडे असं काय जादू केली? मला पण नाही माहिती, तुम्ही त्यांनाच विचारा. इच्छा सांगितली का लगेच करतात, कोंबडी वडे किंवा काही जेवणामध्ये. हो. तुम्ही खिशात काय लिंबू घेऊन गेले? नाही. मला आज तुम्हाला विचारायचं, 10 वर्षात चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, तुमचे आले का? हो, आले. टेन्शन यायचं कधी? हो, यायचं टेन्शन. पण माझी म्हणजे वाईफ असताना मला असं काय वाटायचं नाही. ती असेल समोर का सगळं टेन्शन माझं रिलीफ होऊन जायचं. कशी साथ दिली? खूप चांगली. हा, खूप छान. चला बघूया आता या गप्पांच्या ओघामध्ये पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार. धावपळ करून त्या 4ही वस्तू आणणार का वहिनी? बघूया. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये 4 वस्तू घेऊन यायच्या. तुम्ही मदत करू शकता, फक्त सांगायची, आज जाऊ नका. आणि पहिलं वाक्य तुमच्यासाठी, अंडे का फंडा? फ्रीजवर अंडी आहे बघ, बाकी कुठेच नाही अंडी. आठवणींची चौकट. हे बेडच्या मागे बघ, फ्रेम मध्ये. 20 सेकंद झालेली आहेत. 30 सेकंद झाली, उत्तम फक्त शरणम 30 सेकंद. गच्छामी. काय उत्तम शरणम हा, गच्छामी. हे ऑइल मध्ये बघ. छान किती दिसते फुलपाखरू. फुलपाखरू ईशलच्या बेडरूम मध्ये, बटरफ्लाय वॉटरवर. 9, 8, 7, 6, 5,
4 अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि वहिनीला मिळाली ही चांदीची अन्नपूर्णा, अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. वहिनीला मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. धन्यवाद. चेहरे बघा कसे गंभीर झालेत सगळ्यांचे, कारण आता त्यांच्यावर येणार आहे ना गदा. कसे आहेत हे सगळे? सगळे छान आहेत. तुमच्याबद्दल वाईट बोलतात हे? असतील बोलत. हा? असतील बोलत. तोंडावरती नाही बोलले कधी. पण मागून बोलतात असतील. आणि तरी चांगलं म्हणताय तुम्ही त्यांना. हो, तरी पण असतात त्या माझ्या. मैत्रिणी तुम्हाला वाटतात तशा नाहीये, हे माहितीये तुम्हाला? हा, त्या माहितीये मला. मिस्टर तुमच्याबद्दल वाईट बोलतात? बोलत असतील. तुमचा कोणावरच विश्वास नाही का? या सगळ्यांनी मिळून ना काही आरोप केलेत तुमच्यावर. बघूया तर साधारणतः काय काय आरोप आहेत. हा, मी नावं नाही घेणार कोणाचीच. तर बघा आता हसायला लागले, त्यांना टेन्शन होतं चुकून नाव घेतलं तर. हो. थांबा, मी पण तसा थोडासा हुशार आहे, त्यामुळे मी या दोघांपैकी एक एक आरोप आहे, म्हणजे बरेच आरोप आहेत, 3-3, 4-4 आहेत. खूप मोठ्याने ओरडतात तुम्ही. हा, हो. हे मान्य आहे तुम्हाला सगळ्यांना? आवाज खूप मोठा आहे, हो. मोठमोठ्याने बोलतात, हो. ओरडतात, तुम्हालाही मान्य आहे? हा. मुलीचा अभ्यास घेताना फारच आरडाओरड. खरंय? मान्य आहे तुम्हाला? तुम्हालाही मान्य आहे? तुम्हालाही मान्य आहे? हो. काय चेहरे बघा खुलतायत. काय झालं, इतकी वर्ष ना या सगळ्यांना बोलायचं होतं, पण ते बोलता येत नव्हतं. सगळ्यांनी मिळून मला पुढे केलेलं आहे. थांबा, एवढ्यावर सुटका नाही तुमची. अजून कोण कोण काय काय म्हणलं बघूया. बापरे, याने निबंध लिहिला. मुलीचा अभ्यास वेळच्या वेळी तुम्ही घेत नाही, आणि परीक्षा आली की मुलीचा माझ्या अक्षरशः. पप्पांनी लिहिलं असणार आहे. एक मिनिट, नाही कोणी सांगू नका कोणी लिहिलंय कोणी काय लिहिलंय. ज्यांनी बिचाऱ्यांनी माझी मुलगी फार चांगली असं लिहिलं त्यांच्यावरच आरोप करून मोकळ्या झाला तुम्ही. यांचं म्हणणं असं आहे, मुलीचा अभ्यास रेग्युलर घेत नाही, परीक्षा जवळ आली की अभ्यास घेता, आणि नाही आलं तिला काही एखादी गोष्ट तर फार ओरडता. हे कितपत योग्य आहे? योग्य नाहीये, पण ती पण अभ्यास करत नाही, ती बसतच नाही. तुमची आई तुमचा अभ्यास कशी घ्यायची? शांतपणेच घ्यायची. आरडाओरड करायची? ना, मी शांत बसायची तिच्या पुढ्यात आणि सगळा अभ्यास व्यवस्थित करायची. सगळं काय ना, तुम्ही गुणी, स्वतः गुणी, बाकीचे सगळे अवगुणी या जगातले. पुढचा आरोप बघतो. तुम्हाला राग मात्र पटकन. हो. हो, येतो त्यांना राग. पण ते कसं आहे, राग आला ना, हिच्यावर जर मुलीवर भडकली ना आणि तिने मस्ती केली तर तुझेच गुण आले, आणि अभ्यास चांगला केला, चांगले मार्क्स मिळाले, बघ माझे गुण आले. असे मस्ती केली का माझे गुण, आणि चांगलं काय केलं का हिचे गुण, असं आहे. तर मला विचारायचं, आई तुम्ही सांगा जावयाबद्दल. जावई खूप चांगले आहेत, चांगले आहेत. स्वभाव पण चांगला आहे, शांत, मन मिळावू. बाबांकडे द्या. आमचा जावई चांगलाच आहे, हुशारही आहे तो. हो. त्याला सर्व गोष्टीत म्हणजे मोबाईल हे ते सर्व मध्ये तो एक्सपर्टच आहे. पाठी मैत्रिणींपैकी द्यावं जरा कुणाला. माझी शाळेतली मैत्रीण शीतल, बरं. लहानपणापासून अगदी ओळखते. पण असाच होता स्वभाव? असाच नव्हता, ती खूप खेळामध्ये एकदम अव्वल नंबर असायची, आणि खूप मनमिळाऊ, आणि मित्रमैत्रिणींची खूप काळजी घेते. पण हे आरडाओरड वगैरे जे ते वाईट होतं? आरडाओरड कारणासाठी असतो, म्हणजे समोरच्यांच्या चांगल्यासाठीच असतो आरडाओरड. हो का? समोरच्यांचं चांगलं एकच, घरातनं बाहेर पडा, जितके बाहेर असाल तेवढे शांततेत राहा. जरा नणंदबाईंकडे द्यावं, गोड हसतायत त्या. इथे किती वेळा येतात? नाही, मोस्टली येत नाही मी. काय कसं ते असेल- गोड ऐकेल? नाही, घरी पण असलं पाहिजे. अरे तसं नाही, म्हणजे इथे आलं की ते ऐका, ते काय ते भावाबरोबर आपण पण आलेलो मग. नाही, तशी ती खूप छान आहे, काही प्रश्नच नाही. म्हणजे माझी नणंदपेक्षा, म्हणजे माझी वहिनीपेक्षा ती माझी मैत्रीण आहे, खरं सांगायचं तर. 7-8 वर्ष एकत्र एकाच ऑफिसमध्ये होतो, पण त्यांनी त्यामुळे कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? हा, म्हणजे ओरडण्याचा आणि राग जरा कमी ठेवला तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. बाकी काही नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. राग रोज नाहीये. नाही, रोज नाही हे येत, बघा, काही आता तिच्या एक मिनिट. मनाविरुद्ध घडलं मी काय तर राग येतो बॅडमिंटनचा तिला. खेळ बघायला आलो काय?
कळलं का? पण मला सांगा आता या सगळ्या गोष्टींवरती स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला होणार? आवाज कमी करेन, थोडा व्हॉल्यूमची लेवल कमी करेन आणि चिडचिड करणार नाही. बरं वाटेल तुला हे झालं तर? जरा मुलीकडे द्या. सगळ्यात जास्त ती खुश होईल. तुला कुठल्या गोष्टीमुळे आनंद होईल? किती बडबड कमी करेल. एका वाक्यात अख्खा एपिसोड आलेला आहे. त्यापेक्षा जास्त न बोललेलं बरं. पण यानंतर थोडक्यात न बोलता आजचा खेळ तसाच आहे, चित्रातून भावना व्यक्त करायच्या आहेत. एक कुठलं तरी. बरं, यामधलं जे चित्र आहे ते तुम्ही काढायचं. बोलायचं नाही, ओठांची हालचाल होता कामा नये. तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं ते चित्र. अभिनंदन. हे घ्या, पहिलं 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. पुढचं आव्हान तुम्ही या. मधमाशी. दुसरं काय? कासव. कासव. बटरफ्लाय. अजून काय? लवकर सांगा. मच्छर. शेवटची संधी. पावसाळ्यात येते ती माशी असतात, त्या माश्या त्या. बहीण आहे. येस येस बरोबर. कसलं लहान ही माशी आहे. हे घ्या, आणखी 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. द्या. थँक्यू. हे पंख आहे, डोकं आणि हे काय पाय. काय 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 हे तिचे पंख, हे डोकं आणि हे असं खाली पाय. अरे नीट तरी काढायचं होतं. मुलुंडमध्ये जर आलात तर अशा प्रकारच्या माशा तुम्हाला बघायला मिळतील. तिसरं आव्हान कोण घेणार? मीच घेते. तुम्ही या. एकंदरीत माशी पाहता त्या म्हणतात. अंडरग्राऊंड वाले फ्रूट. कोण ओळखलं रताळ? खूप उपवास करतात. अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी देशासोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयाचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंतच आहे आणि ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी आहे. खाली डोकं वर पाय, 6 विशेषांक. धन्यवाद. वहिनी मला सांगा, आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी माझ्या सर्व फॅमिलीचीच मागेन, का हो? सर्वांची. कारण मी माझी चिडचिडसाठी तर मी खूपच रागवते. हो, हो, माझा आवाज खूपच असतो. पण त्याच्यामुळे मुलीची त्रास पण. होतो ना. मला स्वतःला पण आणि त्यांना पण. त्यांना जास्त होत हो. असेल ना. तुम्ही क्षमा कोणाची मागणार? माझ्या फॅमिलीचीच मागेल क्षमा. जर मी काही चुकून काय बोललो असेल, राग तर येत नाही मला, पण समजा कधी काय बोललो असेल किंवा काय, तर त्यासाठी क्षमा. संधी मिळाली एखादी भविष्यात तर वहिनींसाठी अशी कुठली गोष्ट आहे जी करायची? त्यांना ऍक्च्युली अब्रॉडला फिरायला जायचं आहे. बर, ते घेऊन जाईल त्यांना संधी काय मिळाली तर. सांगता? हो? कुठे जायला आवडेल? मला युरोप टूर करायची आहे, आई वडिलांसोबत माझ्या. तुम्ही आणि मुंबई, ह्यांच्यासोबत. आई बाबा सोबत. तुम्ही त्यांना एअरपोर्ट पर्यंत सोडायचं, होय ना? म्हणजे हे आणि आई वडील असं. मग एवढं बोलतायत प्रेमाने, मी त्यांना घेऊन जाईन. बरं, आई बाबा तुम्ही पण जा. हा? तुम्हाला संधी मिळाली तर मिस्टरांसाठी करायला आवडेल? मला त्याच्यासाठी अजून मोठं रेस्टॉरंट खोलायचं आहे बर, किंवा त्याची फ्रँचायझी चालू करायची आहे, तर त्याच्यासाठी घेईन मी जास्त परिश्रम. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.